जर अपडेट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आणि छान असा झालेला आहे. कारण आता इथे जो काही आपली इथे सिंधू आहे, सिंधू मात्र आता इथे सर्व गोष्टी करत असते. आता मात्र इथे राघव आणि सिंधू सुद्धा खूप जास्त रोमॅन्टिक मूडमध्ये आलेले असतात. पण तेवढ्यात इथं जी काही मुलं आहेत, मुलं त्यांच्या खोलीमध्ये येतात आणि खोलीमध्ये आल्याच्यानंतर इथे आता सिंधूशी आहे ती इथे बोलत असते की हे काय चाललेलं आहे. तेव्हा राघव म्हणत असतो, अरे मुलांनो, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा आता ती दोघे सुद्धा असं सांगत असतात की हो, आम्ही इथेच आज येणार आहोत, आम्ही इथे झोपणार आहोत. तेव्हा आता इथे राघव म्हणत असतो, नाही, तुम्ही आज इथे नाही थांबणार आहात. असं म्हणूनच आता तो दोघांना सुद्धा इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होत असताना मात्र आता इथे जी काही सिंधू आहे ती इथे खूप हसत असते. कारण राघवची जी काही अवस्था आहे ती इथे तिला पाहताना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आता सर्वजण खूप खुश असतात. ज्या काही इथे आता काकू आहेत त्यासुद्धा खूप खुश असतात. आणि आता जी सिंधू आहे ती मात्र इथे आता सर्व काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यासोबतच आता इथे जे काही आपली इथे सिंधू आहे ती मात्र इथे राघवला म्हणत असते, राघव, आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की आता इथे आपण हे सर्व काही या पद्धतीने न होऊ देता आता आपण एक गोष्ट इथे केली पाहिजे. आणि ती म्हणजेच की आता जी काही इथे मधू आहे, मधूला किती तिने आपल्याला त्रास दिलेला आहे आणि आता तिला तिच्या चुकीची शिक्षासुद्धा मिळालेली आहे. या सर्व गोष्टी आता इथे ते बोलत असतात. आणि आता राघव म्हणत असतो की आता आपण मुलांना सुद्धा थोडासा वेळ दिला पाहिजे, मुलांना सुद्धा इथे बाहेर घेऊन फिरायला गेलं पाहिजे, असं इथे ती बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता राघवचं हे जे काही बोलणं आहे ते बोलणं मात्र आता इथे मुलं म्हणत असतात, हो, आपण सर्वजणच बाहेर एन्जॉय करायला जाणार आहोत. आणि तेव्हा राघव म्हणत असतो, हो, आपण सर्वजणच बाहेर जाऊयात वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी ते बोलून चौघजणं सुद्धा खूपच जास्त इथे एन्जॉय करत असतात. मुलंसुद्धा खूप खुश असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही मधू आहे, मधूला मात्र तिची आई इथे जेलमध्ये भेटायला गेलेली असते. आणि त्या तिला इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तू इथे खूप जास्त चुकीचं वागलेली आहेस. आणि त्यासोबतच इथे तू आता हे सर्व काही रत्न पारखींच्या विरोधात जाऊन एवढ्या सर्व काही गोष्टी इथे तू केलेल्या आहेस. त्यामुळे इथे तू या पद्धतीने आता करू नयेस असं मला वाटतं. ह्या सर्व काही गोष्टी आता इथे त्या तिला बोलत असतात. पण जी काही मधू आहे ती इथे बोलत असते, नाही, हे सर्व काही खूप जास्त चुकीचं आहे. कारण इथे त्या लोकांनी किती मला त्रास दिलाय, आई, ही गोष्ट तुला माहिती नाही का. आणि तरीसुद्धा इथे तू मला या पद्धतीने शांत बसायला सांगत आहेस. हे सर्व काही आता इथे मधू बोलत असते. पण आता तिची आई बोलत असते, मला आता ह्याच गोष्टीचं जास्त आश्चर्य वाटतंय की इथे तुझा मामासुद्धा ह्या सर्व गोष्टीमध्ये तुझ्या सोबत होता. हे असं कसं शक्य आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याचसोबत ही सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर प्रेक्षकांना आता इथे मधू बोलत असते, हां, नाही आई, इथे तू तर मला मदत करतच नाही. आणि इथे मामाने मदत केली तर तू त्याला सुद्धा ह्या गोष्टी बोलतेस, असं कसं तू बोलू शकतेस. तेव्हा आता इथे तिची आई बोलत असते, मान्य आहे की तू चुकीची आहेस आणि तुझं राघववर प्रेम होतं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, राघवचं लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा तू या पद्धतीने त्याच्याशी वागत आहेस, हे किती चुकीचं आहे. ही तरी गोष्ट तुझ्या लक्षात येते का, असं इथे त्या तिला बोलत असतात. आणि आता ह्या सर्व काही गोष्टी त्या बोलल्याच्या नंतर मधू म्हणत असते, नाही, मी अजिबातच त्या सिंधूला माफ करणार नाही. मी इथे तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. त्या रत्नपारखींना नाही मी चांगला धडा शिकवला तर नाव नाही सांगणार, असं इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र आता इथे तिची आई तिला म्हणत असते, नाही, तू खूप चुकीची आहेस, आणखी सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आता मी तुझ्या सोबत तर नाहीये आणि त्यासोबतच मी तुला इथून बाहेर पडण्यासाठी सुद्धा कुठलीच मदत करणार नाही, असं सुद्धा आता इथे त्या बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत.
तर आता इथे जेव्हा तिची आई तिथून निघून जाते, तिची आई तिथून निघून गेल्याच्या नंतर जे काही जेलमध्ये इतर लोक असतात ती लोक मात्र इथे मधुराणीला खूप चिडवण्याचं काम करत असतात. ती इथे तिची खिल्ली उडवत असतात आणि ते म्हणत असतात की इंग्लिश गर्ल, म्हणजेच मधुराणी बरेच काही इथे सुशिक्षित आणि त्या पद्धतीने इंग्लिश बोलत असते, त्यामुळे त्या इथे तिला चिडवत असतात. आणि तेव्हा चिडवल्याच्या नंतर आता इथे म्हणजे काही आपली इथे मधू आहे ती एक सनकन तिच्या कानाखाली वाजवत असते आणि तिच्या कानाखाली वाजवल्याच्या नंतर आता तिला काय करावं आणि काय नाही ह्याच गोष्टी इथे समजत नसतात. तिला मात्र खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो की या पद्धतीने इथे मला हिनं मारलेला आहे वगैरे, आणि त्यामुळे इथे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला राघवने आता बरेच दिवस सुट्टी घेतलेली असते आणि त्यामुळे आता त्याला लवकरच ऑफिसवर सुद्धा रुजू व्हायचं असतं. त्यामुळे तो सकाळी छान पद्धतीने तयार झालेला असतो आणि तयार झाल्याच्या नंतर इथे तो ऑफिसला जाण्यासाठी तयार असतो. तेव्हा मात्र इथे आता सिंधू जी आहे ती त्याला गुड मॉर्निंग विश करते आणि बेस्ट ऑफ लक सुद्धा देत असते. आता जेव्हा तो इथे वर्दीमध्ये असतो तेव्हा सिंधू त्याच्या समोर दही साखर घेऊन येते आणि त्याला भरवते. तेव्हा आता राघव म्हणत असतो की याची खरंच खूप गरज होती, कारण आता इथे त्यांच्या आयुष्यामधून बऱ्याच काही गोष्टी इथे निघून गेलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र राघव इथे तिच्याकडे पाहत बोलत असतो. तो म्हणत असतो हो, आणखी बऱ्याच गोष्टीची गरज आहे. आणि आता इथे तो तिला जवळ ओढत असतो. तो तेवढ्यात तिथे जवळ ओढत असताना इथे आता जी काही आपली रेश्मा आहे, रेश्मा इथे आलेली असते आणि रेश्मा आल्याच्या नंतर ती म्हणत असते नाही नाही, मी इथे काहीच पाहिलेलं नाहीये आणि तुम्हाला जर एवढाच रोमांस करायचा असतो तर दरवाजा लॉक करून घेत जाणार. आणि तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते नाही नाही, असं काहीच नव्हतं. तेव्हा आता रेश्मा म्हणत असते की इथे कोणीतरी बाहेर आलेला आहे, असं म्हणूनच ती आता बाहेर कोण आले ते पाहायला जाते. तर बाहेर एक काम करण्यासाठी एक बाई आलेल्या असतात आणि त्यांना इथे रत्नपारखींच्या घरामध्ये कामावर ठेवायला त्यांना बोलवलेलं असतं, ते म्हणजेच की इथे काकूंनी. आता त्या इथे आल्याच्या नंतर सिंधू मात्र त्यांना उलटसुलट प्रश्न विचारण्याचं काम करत असते आणि तेव्हा मात्र इथे त्यांना काय उत्तर द्यावं, कशा पद्धतीने बोलावं हेच काही सुचत नाही. कारण आता इथे सिंधूने खूप काही गोष्टी उलटपालट विचारून सोडलेल्या असतात आणि आता खूप काही गोष्टी इथे उलटपालट विचारून सोडल्याच्या नंतर आता तिला टेन्शन आलेलं असतं की आता काय उत्तर द्यावं, कशा पद्धतीने उत्तर द्यावं हेच इथे तिला कळत नसतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण उद्याच्या भागामध्ये इथे आता जी काही आपली मधू आहे, मधूने इथे सिंधूला कॉल केलेला असतो. मधूने इथे सिंधूला कॉल केल्याच्या नंतर इथे ती बोलत असते की सिंधू मला माफ कर, माझं चुकलेलं आहे, मी खरंच तुझी माफी मागत आहे. ह्या सर्व काही गोष्टी इथे आता ती फोनद्वारे इथे मधूला बोलत असते आणि मधूला ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर तिला विश्वास बसत नाही की आता खरंच ही सुधारलेली आहे का, उगाचच नाटक करत आहे वगैरे. आता इकडे सिंधू बोलत असते हे बघ, तू मला फोन का केलेला आहेस, माझा तुझ्यावर कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाहीये, त्यामुळे तू मला फोन करून असा त्रास देणं बंद कर. आणि मी तुझ्या कुठल्याच गोष्टीवर ॲग्री नाहीये आणि मला तुझं कुठलंच काही ऐकून घ्यायचं नाही. ह्या सर्व गोष्टी इथे आता जी काही आपली सिंधू आहे ती मधूला ताडताड बोलून सुनावत असते. पण मधू म्हणत असते मला एक चान्स दे, मी खरंच सुधारलेली आहे, मला आता खरंच खूप गिल्टी फील होते, मला इथे तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे. ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षकांनो आता इथे जी काही सिंधू आहे तिला मात्र तिच्यावर विश्वास बसत नसतो. आता तिचा फोन ठेवल्याच्या नंतर घरातील इतर लोक सिंधूला विचारत असतात की फोन कोणाचा होता आणि तेव्हा ती सांगत असते की फोन मधूचा होता आणि मधू तिच्या केलेल्या कृत्याबद्दल आणि केलेल्या चुकीबद्दल इथे माफी मागत आहे. आणि तेव्हा मात्र इथे आता घरातील लोकांना सुद्धा विश्वास बसत नसतो की खरंच आता इथे जी काही मधू आहे ती या पद्धतीने माफी मागेल वगैरे. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराजबाईचे यूट्यूब चॅनलला